नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जसे की आपल्याला माहीतच आहे, आपण गावरान कुक्कुटपालन करतो आणि आपण गावरान कुक्कुटपालन करत असताना आपल्याला येणाऱ्या समस्या, त्यावर कशी मात करायची आणि आपले जे व्ह्यूअर्स आहेत जे गावरान कुक्कुटपालन करतात, आपले शेतकरी बांधव ज्यांनी आपल्याला बघून गावरान कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे, त्यांना आपण आपल्याला माहिती असलेली संपूर्ण प्रकारची माहिती देत असतो। आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघतात आणि मला चांगला रिस्पॉन्स देता। माझे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्यावर कमेंट करता, मला सांगता काय चुकीचं आहे काय बरोबर आहे आणि तुमच्या प्रॉब्लेम्स मला शेअर करता कमेंट थ्रू। म्हणून मला मोटिवेशन मिळते मित्रांनो, म्हणून मला असाच सपोर्ट करत राहा। तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आहे मित्रांनो आणि तुम्ही मला असाच सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही गावरान कुक्कुटपालन करत असताना तुम्हाला जो काही समस्या फेस करावी लागत आहे, ती सगळी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मी तुमच्यावाली मदत करू शकतो। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट बघणार आहे ज्यामुळे आपण आपल्या कोंबड्यांसाठी स्पेशल फ्री रेंज फार्मिंगसाठी कंपाऊंड बांधलेलं असून सुद्धा आपण आपल्या कोंबड्या 15 ते 20 दिवस बाहेर काढणार नाही आहोत। याचं कारण आपण आपल्या या व्हिडिओमध्येच कुठेतरी सांगणार आहे मित्रांनो, म्हणून आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। काही युजर्स नवीन असतील ज्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं, त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या या चॅनलवर आपण गावरान कुक्कुटपालन विषयी संपूर्ण प्रकारची माहिती देणार आहोत। आणि मित्रांनो, जसे तुम्ही मला नेहमी सपोर्ट करता तसेच नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये सांगा की माझं काय चुकते, माझं काय बरोबर आहे आणि तुमच्या प्रॉब्लेम्स मला शेअर करा, त्यामुळे मला त्या प्रॉब्लेम सॉल्व करता येईल। आणि मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठून बोलत आहात, म्हणजे मला कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये पुढे वळू। जसे की मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, गावरान कुक्कुटपालन करणे म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे फीड। आणि आपण जर फीड कॉस्ट कमी केली म्हणजे आपला फायदा दुप्पट तिप्पट होण्याचे चान्सेस वाढतात। म्हणून आपला सगळ्यात मोठा फोकस असतो मित्रांनो की फीड कॉस्ट कशी कमी करायची। आणि फीड कॉस्ट कमी करण्यासाठी जर का आपण सक्षम झालो म्हणजे आपण गड जिंकला। चला तर मित्रांनो, आपण असं काहीतरी करणार आहोत ज्यामुळे आपल्याला फीड कॉस्ट एकदम तर नाही, पण काही पर्सेंटेज 15-20% कमी होणार आहे। म्हणजे आपल्याला 15-20%चा एक प्रकारे फायदाच होईल मित्रांनो, असं समजा। त्याआधी आपण मित्रांनो, आपल्या शेडवर जर आपला नवीन शेड असेल तर त्यावर चुना मारणे हे खूप महत्त्वाचे असते आणि आपण ते आपल्या शेडवर आज मारणार आहोत मित्रांनो। आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये पुढे सांगू, पण त्याआधी तुम्हाला हे सांगतो मित्रांनो की आपण गावरान कुक्कुटपालन करताना सगळ्यात मोठी मिस्टेक जी करतो, आपण लसीकरण करत नाही। आणि लसीकरण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्हाला माहीतच आहे लसीकरण काय असते। लसीकरण हे आपण लसीकरणाविषयी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की लसीकरणाचं महत्त्व काय आहे। लसीकरण म्हणजे काय असते, अर्ध मेलेले जंतू। म्हणजे त्यामुळे काय होते मित्रांनो की आपल्या कोंबड्यांची जर का कोणती बिमारी आलेली असेल, जसे राणीखेत आहे, मानमोडी आहे, अशा बिमाऱ्या जो आहे, अशा बिमाऱ्या येत नाही मित्रांनो। आणि आल्या तरी आपल्या कोंबडीमध्ये लसीकरणामुळे अशी पॉवर तयार होते मित्रांनो, ज्यामुळे या बिमाऱ्या त्या कोंबडीला काहीच करू शकत नाही आणि त्या बिमारीला ती नष्ट करायची हिंमत ठेवते मित्रांनो। म्हणून लसीकरण हा आपल्या गावरान कुक्कुटपालनमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि यावर आपण स्पेशल व्हिडिओज बनवणारच आहे समोर चालून। म्हणून आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आपण व्हिडिओ टाकला की सगळ्यात पहिले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकू। चला मित्रांनो, आपण पुढे वळू। जसे की मित्रांनो, आपण सांगितलं होतं की आपल्या शेडवर चुना मारणे खूप महत्त्वाचे आहे, कारण चुना मारल्यानंतर काय होते, जे काही डिसइन्फेक्टंट आहे ते डिसइन्फेक्टंट मरून जातात आणि त्यामुळे आपला जो फार्म आहे तो फार्म एकदम एव्हरग्रीन एव्हर फ्रेश राहतो आणि ज्याचा आपल्याला एक प्रकारे फायदाच होतो मित्रांनो। म्हणजे आपल्या फार्ममध्ये बिमारी यायचे चान्सेस नियर अबाउट नथिंग होऊन जाते मित्रांनो। आणि आपण ते आता या व्हिडिओमध्ये करून घेतलेलं आहे मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की आपण आपल्या शेडवर फ्री रेंज फार्मिंग असून सुद्धा असं काहीतरी केलेलं आहे ज्यामुळे आपण आपल्या कोंबड्या 15 ते 20 दिवस बाहेर सोडणार नाही आहोत आणि ते आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आपल्या फार्मवरील फीड कॉस्ट कमी हो आणि आपल्या कोंबड्यांना उन्हाळ्याच्या तोंडी लागणाऱ्या गरमीपासून वाचण्यासाठी काहीतरी आसरा राहो, म्हणून आपण आपल्या शेडवर मोरिंगा लावलेला आहे मित्रांनो।
आणि मोरिंगाचं काम तुम्हाला माहीतच नसेल तर आपण मोरिंगाविषयी स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे मित्रांनो. मोरिंगाचा पाला मित्रांनो कोंबड्यांच्यासाठी खूप चांगला असतो आणि मोरिंगा हा उन्हाळ्याच्या वेळेस आपल्या कोंबड्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचा राहील. म्हणून आपण आपल्या संपूर्ण फार्मवर मोरिंगा लावून घेतलेला आहे मित्रांनो. आणि आपण मोरिंगा लावण्यासाठी प्रॉपर आखणी करून घेतली होती मित्रांनो आणि आपण मोरिंगा टोपून दिलेला आहे. आणि आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी सांगणार आहे ज्यामुळे आपल्या फार्मवर आणखी फीड कॉस्ट कमी होईल आणि आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकू मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. आणि आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. मिलते हैं अगले वीडियो में.